नमस्ते भावांनो आणि ताईंनो. आता सध्या आम्ही आहोत सासरवाडीमध्ये आणि आम्ही आता दोघेजण निघालो आहोत बाहेरगावी. जाताना म्हटलं दादूला आणि छकुलीला बाय बाय करावा, पण दादू खेळण्यात व्यस्त. आजोळी आला की ते आम्हाला ओळखही देत नाही. मग आम्ही नंतर निघालो गाडीवर उपळईला म्हणजे माझ्या मावशीकडं. आज मावशीच्या घराची वास्तुशांती होती, त्यामुळे आम्ही उपळईला निघालो होतो. आमच्या गावाकडचा निसर्ग म्हणजे एकदम अप्रतिम, एकदम सुंदर. जाताना मस्तपैकी तेरखड्याच्या घाटामधून हिरवीगार दोन्ही बाजूनी झाडी आहे, त्या झाडीतून मस्तपैकी रस्ता काढत आम्ही निघालो. तुम्हाला सर्वांना हा घाट पाहण्यात यावा म्हणून या घाटाची मी पूर्णपणे शूटिंग केली आहे. मित्रांनो, खरोखरच हे जंगल पाहण्यासारखं आहे आणि या जंगलामध्ये बरेच वन्य प्राणी आहेत. हरिण राहतात, रानडुकरं भरपूर आहेत, परत ससे असतात, कोल्हे असतात. पाठीमागं काही दिवसापूर्वी वाघोबा प्रमुख पाहुणे होते इथं. बरेच दिवस वाघोबांनी इथं प्रस्थान मांडलं होतं. अशा प्रकारचा चढ आणि करड वळणं आहेत, त्यामुळे गाडी खूप इथून सावकाश चालवावी लागते. उतार पण खूप तीव्र आहे इथे. इथून वळण घेताना मोठ्या वाहनांनाही खूप त्रास होतो. मोठी अवजड वाहने शक्यतो या रोडनं येत नाहीत. या घाटाच्या वर आल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याची बाँड्री लागते. इथून पुढे उस्मानाबाद जिल्हा सुरू होतो. वातावरण एकदम सुंदर असल्यामुळं वर घाटाच्या वर आल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो. हा बघा किती सुंदर असा निसर्ग दिसतो आहे. नंतर म्हटलं थोडेसे फोटो सेशन करावं. थोडेफार फोटो काढले व परत आम्ही निघालो. नंतर पोचलो उपळईमध्ये. तिथे गेल्यानंतर आमचे बंधू डॉक्टर विजू बॉस, किशोर, अशोक ह्या सर्वांची खूप दिवसानंतर भेट झाली. गेल्यानंतर तिथे पूजा सुरूच होती. मावशी व काका पूजेला बसलेले होते. माझे काका बावड्यामध्ये क्लासेस घेतात व मावशी ही शिक्षिका आहे. ते तिथं स्थायिक आहेत, परंतु गावाकडेही त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे. त्यामुळे घराची वास्तुशांती कार्यक्रम ठेवलेला होता. कार्यक्रमासाठी माझ्या आजोळामधील आजी, आजोबा, मामा, मामी सर्वजण इथे उपस्थित होते. आज बऱ्याच दिवसानंतर आजोळातल्या माणसांशी सर्वांशी भेट झाली. मनमोकळ्या गप्पा झाल्या. बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर खूप आनंद झाला. काकांनी आणि मावशीनं खूप शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. इंदापूर बावडा या ठिकाणी काकांचे मुंडेज क्लासेस म्हणून मोठे क्लासेस आहेत व मावशी ही तिथंच शिक्षिका आहे. आमच्या काकांचा स्वभाव म्हणजे एकदम फ्रीली, एकदम मित्रासारखं हसत खेळत सर्वांशी असतात. त्यामुळं काकांना बोलताना असं मित्राप्रमाणेच आम्ही बोलतो. चेष्टा मस्करी ही आमची नेहमीच चाललेली असते. प्रत्येक बोलण्यातून काका हसवतातच आम्हाला. परत पिंकाणी आणि मी मावशी काकाकडं आहेर सुपूर्द केला व नंतर मी सर्वांचे आजी, आजोबा, मावशी, काका, मामा, मामी सगळ्यांची भेट घेतली. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले व परत आम्ही चोमच्या दिशेनं निघालो. मित्रांनो, या चॅनलवर असेच नवनवीन ब्लॉग व कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत. मित्रांनो, कमीत कमी एका दिवसामध्ये एक तरी कॉमेडी व्हिडिओ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. तरी मित्रांनो, तुम्ही खूप या चॅनलला सपोर्ट करत आहात. हे कमेंटवरून, लाईकवरून, शेअरवरून लक्षात येत आहे. तरी मित्रांनो, असाच सपोर्ट कायम राहू द्या. इथून पुढच्या काळातही या चॅनलला चांगला सपोर्ट करा. तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. तरी मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग कसा झाला हे कमेंट करून मला अवश्य सांगा व इथून पुढच्या व्हिडिओंना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.